मिसिंग लिंक मध्ये फक्त एक गोष्ट मिसिंग आहे, तो म्हणजे प्रामाणिकपणा. समजा मी तुम्हाला जर बोलतो की मला तुमचं घर बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट द्या आणि तुमच्याकडून चांगले पैसे काढतो, तुम्हाला मी घर एक चांगलं बनवून देतो, पण पहिल्या पावसात त्या घराला तडे जातात आणि घराचा काही पार्ट पडतो. मग तुम्ही मला येऊन विचारता की असं का झालं, आम्ही तुम्हाला पूर्ण पैसे दिलेले, मग असं कसं, आमचं घर का थोडं थोडं करून पडतंय पहिल्याच पावसात. आणि मी तुम्हाला बोलतो की पहिल्या पावसामध्ये आहे ना, ही घराची परीक्षा आहे, घर पडणार आणि त्यानंतर पण परत बांधू, काही प्रॉब्लेम नाहीये, फक्त तुमचा पैसा परत लागणार. विचार करा 2 मिनिटं, तुम्ही मला काय उत्तर द्याल यानंतर. तुम्ही मला बोलाल की तुमची फसवणूक झाली आहे, मी तुम्हाला फसवलं, तुमच्याकडून पैसे घेतले पण तुम्हाला तशा क्वालिटीचं घर बांधून दिलं नाही. त्यातल्या त्यात परत जेव्हा ते पडतंय तेव्हा मी एक्सेप्ट करायचं की मी चुकीचं काम केलं आहे, मी चांगला मटेरियल वापरलं नाही आहे, हे सगळं सोडून मी तुम्हाला बोलतोय की काय नाही, पहिला पाऊस आहे, घर पडेल आणि आपण परत बांधू ना, तुम्ही परत मला पैसे द्या. असंच काहीतरी चालू आहे आपल्या बरोबर. मी फक्त मिसिंग लिंक बद्दल नाही बोलणार, पण आपल्याला जे रोड्स बांधून देतात, जे फ्लायओव्हर बांधून देतात, इतके इन्सिडेंट्स होतात आपल्या बरोबर. मुलुंडमध्ये झाला, गांधीनगरमध्ये झाला, कुर्लामध्ये झाला. मेट्रोचे फ्लायओव्हर जे आहेत ते पडतात खाली, त्याचे काही ना काहीतरी पार्ट्स. खड्डे आहेत, आपल्याच पैशाने रस्ते बनवतात आणि परत त्यात खड्डे परत रस्ते बनवतात, परत खड्डे परत रस्ते बनवतात. मिसिंग लिंक सारख्या मोठमोठे प्रोजेक्ट्स आहेत. 7,000 करोड काहीतरी असतो, 7,000 करोड म्हणजे. आणि कोणाचा पैसा आहे तर? हा फडणवीसचा पैसा आहे का? हा शिंदेचा पैसा आहे का? तर नाही, ह्यांच्या खिशातून थोडी गेलाय. इनफॅक्ट ह्यांच्या खिशात पैसा गेला आहे ह्या प्रोजेक्ट नंतर. म्हणजे तुम्ही लोक काय म्हणून हे प्रोजेक्ट एवढे मोठमोठे बांधता आणि तुम्ही लोक मोठमोठे प्रॉमिसेस करता की तूफान आ जाए कुछ भी आ जाए इसको कुछ होगा नहीं, अगर आंधियां चलेगी तब भी इसको कुछ नहीं होगा. काय तुमचं बोलणं. आणि त्यातल्या त्यात तुम्ही एक्सेप्ट पण नाही करत की चला तुम्ही चोरी केली आहे किंवा तुमच्याकडून चूक झाली आहे, तुम्ही कॉन्ट्रॅक्टर्स चुकीचे सिलेक्ट केले. हे सगळं सोडून तुम्ही काय बोलताय की पहिला पाऊस असं होणार. कुठलंही काम झाल्यानंतर पहिला पाऊस जो असतो, या पावसानंतर त्याच्यावर दुसरी लेअर येते. पण त्या पावसामध्ये आपण त्याची ड्युरेबिलिटी टेस्ट करत असतो. त्या पावसामध्ये त्या ठिकाणी काय अडचणी येतील ते आपण टेस्ट करत असतो. मला वाटतं की आपण ह्या गोष्टी आहेत ना पुढच्या इलेक्शन पर्यंत लक्षात ठेवल्या पाहिजेत. खास करून त्या लोकांनी लक्षात ठेवल्या पाहिजे जे, जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला पुण्याला जायचं होतं किंवा मुंबईला यायचं होतं, पण या मिसिंग लिंकमुळे तुम्हाला त्रास झालेला असेल, किंवा हे जे फ्लायओव्हर्स बनत आहेत, जसं विक्रोळीचा फ्लायओव्हर काय बनवलं त्यांनाच माहिती, किंवा अंधेरी मधला फ्लायओव्हर किंवा मीरा भाईंदर मधला फ्लायओव्हर बॉटल नेकवाला, तुम्ही जर त्यामधले कोणी असाल आणि हा व्हिडिओ बघत असाल, मला वाटतं तुम्ही जरी बीजेपी सपोर्टर असाल तरी तुम्हाला थोडी आता अक्कल आणि बुद्धी आली पाहिजे की बीजेपी आपलं फसवणूक करत आहे. आणि बीजेपी नसती या जागेवर किंवा कुठली दुसरी सरकार असती, कुठला दुसरा पक्ष असता, तरी मी हेच बोललो असतो. मी बीजेपीला टार्गेट नाही करत आहे, कारण बीजेपीचा शासनात आहे म्हणून त्यांच्याबद्दल बोलत आहे. तर आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे पुढच्या इलेक्शन पर्यंत, आणि पुढच्या इलेक्शनला हे सगळं आपण लक्षात ठेवूनच मत दिलं पाहिजे की आपली कुठे फसवणूक होत आहे. बरं, काँग्रेसबद्दल आपण नेहमी बोलतो, पण काँग्रेसने खूप काही बांधलं आहे या देशामध्ये जे अजून टिकलं आहे. पण ह्यांनी जे काही बांधलंय ते हार्डली 1-2 वर्ष पण नाही चालत. तर आपण नक्की विचार करा या सगळ्या गोष्टींबद्दल. परत एकदा, मिसिंग लिंक मध्ये प्रामाणिकपणा खूप मोठ्या प्रमाणात मिसिंग आहे, हे लक्षात ठेवा. आणि प्रामाणिकपणा नसेल तर काहीच मतलब नाही आहे. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू.